इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। आजी माझी नगरसेवक आहेत, त्यांनी अतिशय दुर्दैव अवस्था झालेली आहे। भागात व्यवस्थित गटरे नाहीत, रस्ते नाहीत, पाण्याची तर अशी अवस्था आहे की 8-10 दिवस पाणी येत नाही। लाईट, पाणी, रस्ता, गटर हे तर आमची जबाबदारी आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन तुम्ही आम्हालाही काम केलं पाहिजे। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक असलेले शिवसेना आघाडीचे अधिकृत उमेदवार नितेश पाटील हे आपल्या समोर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना या ठिकाणी विचारूयात, येणारी महानगरपालिकेच्या निमित्ताने आपल्या समोर काय मुद्दे असणार आहेत। नमस्कार, मी नितेश वसंत पाटील। येणारी महापालिका ही मी या ठिकाणी आता ही आपली पहिलीच महापालिका आहे, त्यामुळं या ठिकाणी मी शिवशाही आघाडीतून इच्छुक उमेदवार आहे। गेले अनेक वर्ष मी सामाजिक संघटनेमध्ये काम करत आहे। अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये मी कबनूर शहरापासून या इचलकरंजीमध्ये या वाडी भागातून मी हा जो भाग आहे प्रभाग क्रमांक 4 हा माझा जो भाग आहे तो वाडी भाग आहे, थोडा कबनूर मधून आलेला आहे आणि जो जुना इचलकरंजी भाग आहे असा भाग आहे। आणि त्यामध्ये मी गेली अनेक वर्ष, गेली 17-18 वर्ष मी सामाजिक काम करत आहे। मराठा महासंघाची आतापर्यंत मी 3 पदं भोगलेली आहेत। कबनूर शहराध्यक्ष असू दे, तालुका उपाध्यक्ष असू दे, आणि आता माझ्याकडे इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष पद आहे। एक सामाजिक बांधिलकी आम्ही जपलेली आहे। आज या राजकारणात आम्ही पण आता सुरू केलेली आहे। आदरणीय कारडे साहेबांच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम केलेलं आहे। जे राजकीय जे आहे या राजकारण बघता एक समाजकारण आपण कशा पद्धतीने करता येईल आजची अवस्था बघता या महापालिकेची, तर जे पूर्वी येऊन गेलेले आहेत आजी माझी नगरसेवक आहेत, त्यांनी अतिशय दुर्दैव अवस्था झालेली आहे। भागात व्यवस्थित गटरे नाहीत, रस्ते नाहीत, पाण्याची तर अशी अवस्था आहे की 8-10 दिवस पाणी येत नाही। स्वच्छ पाणी देतो म्हणून सांगितले आहेत, अनेक योजना त्यांनी सांगितल्या होत्या, स्वच्छ पाणी असू दे किंवा वारणीचं पाणी असू दे, या सर्व योजनेला खो घालून आता कुठेतरी आता बोर मारून अजून त्याच्यात मोटरी पण गेलेली नाहीत, अशा पद्धतीने हे कामकाज सुरू आहे। मग या ठिकाणी मी आज समाजात फिरताना मला लोकांच्या मधूनच सांगितले की बाबा तुम्ही समाज काम करताय, राजकीय पण थोडंफार आहे, चालू करा। मला या ठिकाणी सांगा, आपल्या समोर एवढे बलाढ्य उमेदवार उभे असताना ही निवडणूक तुमच्या समोर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं होईल असं वाटतं काय? निश्चितपणे जनशक्ती होणार आहे, कारण ती या ठिकाणी जो लोकांचा सपोर्ट आहे किंवा जे लोकांच्यातून मागणी आहे की बाबा तुम्ही यायला पाहिजे, या राजकारणात चांगली लोक यायला पाहिजेत, सामाजिक काम करणारे लोक यायला पाहिजेत, त्यांना जाणीव पाहिजे की बाबा भागात काय आहे, कशाची समस्या आहे, याच्यावर काम करणारी लोक या राजकारणात यावी। त्यामुळं आमच्या सारख्या युवकांना लोक निश्चितपणे सांगतात की तुम्ही या आणि काम करा। त्यांच्या आशीर्वादाने मी हे शिवधनुष्य हातामध्ये घेत आहे। मला एक सांगा, मदन कारंडे साहेब यांनी केलेल्या तुमच्या विकास कामाच्या जोरावर तुमच्या ह्या प्रभागात काय फरक पडेल काय? निश्चितपणे त्यांनी अनेक रेशनिंग जे धान्य बंद होतं त्याची कामं माझ्या थ्रूत आम्ही केलेली आहे। कारंडे साहेब असू दे, आम्ही सर्वांनी मिळून केलेले आहेत। जे आमची शिवशाही आघाडीत जे नेते मंडळी आहेत त्यांनीही मला भरपूर सपोर्ट केलेला आहे याच्या आधी पण। मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो। आपण इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक म्हणून निवडून जर गेलात तर प्रामुख्याने 3 असे कोणते मुद्दे असतील की त्यासाठी तुम्ही ते पाठपुरावा करून सोडवणार आहात? निश्चितपणे मी एक खेळाडू आहे आणि मला या ठिकाणी खेळाडूंसाठी काही तर चांगलं मैदान तयार करायचं आहे। ऍक्च्युली आम्ही केलेलंच आहे, परंतु त्यातनं भरपूर सुधारणा करायची। अनेक खेळाडूंना आपण घडवलं पाहिजे आपल्या भागातून। हे फक्त नगरसेवक म्हणजे फक्त मिळवायला पद नाही आहे की ते काम केलं पाहिजे। लाईट, पाणी, रस्ता, गटर हे तर आमची जबाबदारीच आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन बी आम्हालाही काम केलं पाहिजे। आता जे मुलींचं विषय चालू आहेत आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय, त्यांना सक्षम करण्याचं आपण काम केलेलं पाहिजे। त्यासाठी मी ही इथं जिजामाता क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी मी दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जवळजवळ 1 महिनाभर प्रशिक्षण देतो। मुली लाठीकाठीचं प्रशिक्षण असतं, त्यांना संरक्षणासाठी आम्ही तयार करत असतो। मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो, ही वाढीव प्रभाग असेल, वाढीव दाटवस्तीची लोकसंख्या आहे, या लोकसंख्येसाठी अशी विशेष काय तुमच्याकडे एक योजना किंवा संकल्पना काय आहे की जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत ती योजना पोहोचेल किंवा एकंदरीत
पाण्याचा प्रश्न असेल, गटरीचा प्रश्न, ह्या मूलभूत प्रश्न आहेत. हे कशा पद्धतीने तुम्ही सोडवलं? हे प्रश्न आहेतच. त्याच्या पुढे जाऊन आपण मी बघायचीच म्हटलो की आपल्याला अनेक सरकारी महापालिका कोणतंही सरकार असू दे त्याच्या योजना ह्या चांगल्याच असतात, परंतु त्या मी निश्चितपणे लोकांच्या पर्यंत घेऊन जाणार. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो. नागरिकांच्या तक्रारीच येऊ नयेत आपल्यापर्यंत, यासाठी काय तुमचं विशेष पाऊल असेल? नागरिकाच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्यामध्ये गेलं पाहिजे. त्यांच्या काय समस्या असतील त्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने पाठपुरावा करता येईल महापालिकेत जाऊन. कारण की आपलं हे जे काम होणार आहे बऱ्यापैकी महापालिकेतून काम होत असते, प्रभागातून. आपल्याला कुठल्या मंत्र्याकडे जायची गरज नसते, त्यामुळे ते होऊ शकते. सर्वांना घेऊन केलं. आपली एक मानसिकता पाहिजे की आपण या समाजाचं एक नागरिक आहे आणि आपली एक जबाबदारी आहे, एक या देशाचा एक चांगलं नागरिक आहे आणि काम करणे ही आपली जबाबदारी आहे. मला या ठिकाणी आपल्या प्रभागातील नागरिकांना शेवटचा प्रश्न विचारतो. अशी कोणती ग्वाही द्याल की प्रभागाचा कशा पद्धतीने विकास कराल तुम्ही? निश्चितपणे या जी महापालिका आहे आपली सगळी शहर महापालिका जी झालेली आहे त्याच्यात निश्चितपणे माझा प्रभाग हा अतिशय एक मॉडर्न बनवायचा मी प्रयत्न करीन की त्याची सुखसुविधा सगळी पाहिजे, जेणेकरून एक फोन केला, एक कॉलवर तुमचं सगळं विषय सॉल्व्ह होईल, अशा पद्धतीने मी काम करीन. आपण या ठिकाणी बघितलं असाल, एक सामान्य कुटुंबातील एक चळवळीचं उमदं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितेश पाटील आपल्याशी जोडले होते. त्यांनी आजपर्यंत एक खेळाडू, एक समाजन संघटन एक चांगल्या पद्धतीने या प्रभागा क्रमांक 4 मध्ये बसवला आहे आणि जेणेकरून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक सामाजिक तळमळीचा युवा नेता म्हणून असं पाहिलं जातं. असं नितेश पाटील आपल्यासोबत जोडले होते. येणाऱ्या भविष्यकाळात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.